नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जोडले प्रेम भाग 44. मुंबईहून कॉन्फरन्स अटेंड करून निघालेली आराध्या सरळ नाशिकला पोहोचली. त्या दिवसानंतर जवळपास आठवडाभर आराध्या कुणाशी संपर्कात नव्हती. फक्त विकासराव सोडले तर. विजयराव म्हणाले, आराध्या निघालीच बाळा. विजयरावांनी मायाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आराध्या म्हणाली, हो, पण आता सहन नाही होत हे. ते गुंतले आहेत माझ्यात खूप. आराध्या भरलेल्या डोळ्यांनी बघत होती विजयरावांकडे. कळतंय मला, पण तुझे ध्येय विसरू नकोस. आणि अभिषेक चांगला मुलगा आहे, एकदा विचार कर. विजयराव तिला एका बाजूने मिठीत घेत हलकेच कुरवाळत होते. आराध्या म्हणाली, बाबा, माझ्या ध्येयापुढे मला कुठलाच विचार करायचा नाही. आणि हो, जेव्हा त्यांना सत्य समजेल तेव्हा ते तिरस्कार करतील माझा. त्यामुळे मला नाही गुंतायचे त्याच्यात. हा खेळ जो मी खेळते आहे ना, त्यात मी जिंकूनही हरल्यासारखे असणार आहे. पण अंकल, यांना जे वचन दिलंय ते पूर्ण करायचे आहे मला. आणि अजून एक ध्येय आहे, ते म्हणजे विद्या तुला शोधून काढणे आणि तिला न्याय मिळवून देणे. आराध्या विजयरावांच्या मिठीत अश्रू गाळत सांगत होती. विजयराव म्हणाले, पण तुझ्या भावना, तुझं मन, तुझी लाईफ, त्याचं काय? तूही खूप प्रेम करतेस बाळा अभिषेकवर. तुला काय वाटलं मला माहिती नाही? तुझ्या डोळ्यात दिसतं ते परी. पण विजयराव भाऊ कोण तिला समजावत असतात. आराध्या म्हणाली, पण हा खूप सुंदर शब्द आहे पप्पा. इतका सुंदर की आपल्याला क्षणात सत्य आणि स्वप्न यातील फरक दाखवतो. तुमच्या या पण मध्ये तुमचे उत्तर आहे. मला माझ्या ध्येयाआड येणारी कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात नको आहे, मग ते माझे प्रेम का असेना. एवढं बोलून आराध्या बेडवरून उठून आपली बॅग घेऊन बाहेर निघून आली. आणि विजयराव पाठमोऱ्या तिला जाताना डोळे भरून बघत होते. विजयराव मनातच म्हणाले, नियती जितकी क्रूर असते ना परी, तितकीच अकालनीय पण. माझा विश्वास आहे नियतीवर आणि देवावरही. तुझ्या हक्काचं तुझं सुख तुला नक्की मिळेल, आणि तेही तुझ्या न कळत. विजयराव मनात कुजबुजत तिच्या मागे बाहेर येतात. प्रियाताई म्हणाली, व्यवस्थित जा आणि पोहोचल्यावर फोन कर. प्रियाताई काळजीने आराध्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आराध्या म्हणाली, हो मम्मा, काळजी करू नकोस. पोहोचले की पहिले तुला फोन करते, ठीक आहे? आराध्या प्रियाताईंना घट्ट मिठीत घेत बोलते. नंतर विजयरावांजवळ जात त्यांच्या पाया पडते आणि येथे मी, काळजी घ्या, एवढं बोलून गाडीत बसते. पुण्याच्या दिशेने भरभर चालणारी गाडी आणि तेवढ्याच गतीने गेल्या भरतील घटनांची उजळणी करणारी आराध्या. भूतकाळ. आराध्या मुंबईहून कॉन्फरन्स संपवून नाशिकला पोहोचली. रात्री जेवण आटपून ती आणि विजयराव बाहेर गार्डनमध्ये शतपावलीसाठी गेले होते. त्यांच्यामध्ये काही विषयांवर संवाद चालू होता की तेवढ्यात तिला कुणाचा तरी कॉल आला. जुजबी बोलून तिने फोन ठेवला खरा, पण चेहऱ्यावरील बदललेले रंग तिच्या समोर उभ्या असलेल्या विजयरावांना बरंच काही सांगून गेले. विजयराव म्हणाले, एनिथिंग सिरियस? विजयरावांनी तिच्या समोर एक प्रश्न केला. आराध्या म्हणाली, आपल्याला उद्या बोलावलंय. तिने एक उसासा टाकत विजयरावांना सांगितले. विजयराव म्हणाले, कुठे? आराध्या म्हणाली, इगतपुरीच्या फार्म हाऊसवर. दुसऱ्या दिवशी सकाळीच विजयराव आणि आराध्या इगतपुरीच्या फार्म हाऊसकडे निघाले. साधारण 1 तासात विजयराव आणि आराध्या तिथे पोहोचले. विकासराव म्हणाले, या विजयराव, ये बेटा आराध्या, तुम्हाला तडकाफडकी बोलवावे लागले त्यासाठी खरं तर क्षमा मागतो. आणि बोलावण्याचे कारण म्हणजे अभिषेक. एवढं बोलून विकासरावांनी त्या दोघांना समोर दिवाणावर बसण्यास सांगितले आणि स्वतः एक खुर्ची घेऊन त्यांच्या पुढे येऊन बसले. हा तर आराध्या, मागील 2 दिवस जे अभि तुझ्यासोबत वागला त्यासाठी खूप खूप सॉरी बेटा. पण तुला हे माहिती आहे की हा सर्व काही आपल्या प्लॅनचा भाग आहे. त्यामुळे तू प्लीज ह्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. आणि असेही तू ऑफिसर आहे, सो तू प्रॅक्टिकली याची विचार करशील मला माहिती आहे. पण कसं आहे ना, एक बाप म्हणून वाईट वाटते की तू खूप गुंतत चाललाय तुझ्यात. पण ही गोष्ट आपल्या प्लॅनसाठी महत्त्वाची आहे आणि आता थोडे दिवस मग आपला प्लॅन सक्सेसफुल होणार 100%. मी माझ्या तनूची केस तुझ्याकडे सोपवून खरेच निश्चिंत झालो आहे. विकासराव आपल्या समोर बसलेल्या आराध्याकडे बघत बोलतात. आराध्या म्हणाली, डोंट वरी अंकल, मी माझ्या मर्यादा जाणून आहे. आणि हो, सर्व काही सुरळीत झाल्यावर त्यांच्या आयुष्यातून कसं बाहेर पडायचं याचा सर्व प्लॅन रेडी आहे माझ्याकडे. सो तुम्ही निश्चिंत राहा.
पप्पा मी बाहेर वाट बघते तुमची. एवढं बोलून आराध्या तडक तिथून बाहेर निघून गेली आणि इतका वेळ दाबून धरलेल्या आपल्या भावनांना अश्रू वाटे वाट मोकळी करून दिली. आराध्या मनातच म्हणाली, सॉरी अभि, खूप खूप सॉरी. खूप प्रेम करते तुमच्यावर, पण माझ्या कर्तव्यापेक्षा जास्त नाही. आणि तुम्ही कोणाचे होणार हे आधीच विधिलिखित आहे आणि ते विधिलिखित मी आणि तुम्ही आपण नाही बदलू शकणार. सॉरी अभि, जमलं तर मला माफ करा. आजपासून खूप मोठा खेळ सुरू होतोय आणि तो खेळ मी खेळणार आहे. तुम्हाला तुमचा हक्क, तुमचा आनंद आणि तुमच्या कुटुंबियांना न्याय मी नक्कीच मिळवून देईल. इट्स प्रॉमिस. मनाशी पक्की गाठ बांधून ती कारजवळ निघून जाते. विकासराव म्हणाले, विजयराव, आराध्याला समजावा. मी सुमतीला दिलेले वचन मोडू शकत नाही. मलाही कळतंय की आराध्या ही गुंतली आहे त्याच्यात, पण माझ्या हातात खरंच काही नाही. माफ करा. कदाचित माझ्या स्वार्थापायी या दोन जीवांना दुःखाच्या अग्नीत होरपडावे लागेल. विकासराव दुःखी मनाने बोलतात. विजयराव म्हणाले, नाही विकासराव, यात तुमची खरंच काही चूक नाही. तुमच्या घराण्याशी रिलेटेड केस तिच्याकडे येणं आणि त्यात मग तिने तुमची मदत घेणं, नंतर त्यात तुम्हा दोघांच्या प्लॅननुसार अभिचा वापर करून घेणं, तेही त्यांच्या न कळत हा निवड योगायोग आहे. पण हो, ती नक्की गुंतली आहे त्याच्यात, हे मला जाणवतंय. पण तिला समजण्याची गरज मुळीच येणार नाही, कारण पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधला फरक कळतो तिला. शी इनफ मॅच्युअर टू हँडल दिस. येतो आम्ही, काळजी घ्या. विकासरावांना हात मिळून ते बाहेरच्या दिशेने निघून जातात. थोड्या वेळाने विकासराव उठून गॅलरीमध्ये येऊन उभे राहिले आणि वर आकाशाकडे बघून बोलू लागले. सुमती, का असं वचन घेतलं माझ्याकडून? तुझ्या भावाला कुठे शोधू राणी? सांग ना. तुला दिलेल्या त्या एका वचनामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन जीवांना कायमचं दूर करण्याचं मोठं पाप घडणार आहे माझ्याकडून. सॉरी अभि, सॉरी आराध्या. मी परिस्थितीपुढे हतबल आहे. विकासराव जड अंतकरणाने एकटेच बळबळत होते. बाहेर विजयराव कारमध्ये येऊन बसले आणि आराध्याने कार सुरू केली आणि ते निघाले पुन्हा नाशिकच्या दिशेने. विजयराव म्हणाले, आराध्या, बाळा एक विचारू? विजयराव ड्रायव्हिंग करणाऱ्या आराध्याकडे बघत बोलतात. आराध्या एवढाच काय तो प्रतिसाद तिचा. आणि नंतर नजर समोर रस्त्यावर. विजयराव म्हणाले, असं काय कारण आहे की तू अभिपासून दूर होण्यास तयार आहेस? विजयरावांनी असा प्रश्न विचारताच आराध्याने कारला करकचून ब्रेक लावला आणि कार साईडला घेऊन त्यातून उतरून बाहेर पडली. मग तिच्या पाठोपाठ विजयराव पण कारमधून उतरून बाहेर आले. विजयराव तिच्याकडे अविश्वासाने बघत होते, जणू ती काहीतरी लपवते आहे त्यांच्यापासून. विजयराव म्हणाले, आराध्या, बाळ. त्यांनी तिला मनापासून हाक मारली आणि त्या क्षणी आराध्या पडतच त्यांच्याकडे येऊन त्यांना करकचून मिठी मारत रडायला लागली. आराध्या म्हणाली, आय लव्ह हिम पप्पा, आय लव्ह हिम. पण अंकलने दिलेल्या वचनामुळे आता त्यांचा काही उपयोग नाही. मी स्वतःला दूर ठेवायला हवं होतं अभिपासून. जेव्हा सर्व सत्य बाहेर येईल तेव्हा माझ्याही पेक्षा जास्त त्रास अभिला सहन करावा लागेल. तुटून जाईल तो. आराध्या विजयरावाच्या गळ्यात पडून रडतच सर्व काही सांगत होती. विजयराव म्हणाले, कसलं वचन बेटा? विकासरावही हे बोलत होते. विजयराव तिला पाठीला थोपटत विचारतात. तशी आराध्या विजयरावांच्या मिठीतून बाहेर येत त्यांना सांगू लागते. आराध्या म्हणाली, पप्पा, साधारण 2.5 वर्षापूर्वी मी दिल्लीला क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे CIDच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेले होते. तेव्हा तिथे माझे हेड मिस्टर राज सिन्हा यांनी मला एक केसबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्यास सांगितले. आणि ती केस माहिती आहे कोणाची होती? आराध्या विजयरावाकडे बघून बोलते. विजयराव म्हणाले, कुणाची? विजयराव हाताची घडी घालत तिच्याकडे बघून बोलतात. आराध्या म्हणाली, तनुश्री सोनार. आराध्याच्या उत्तराने विजयराव हैराण झाले. आराध्या म्हणाली, हो पप्पा, तनुश्री सोनार म्हणजेच अभिची बहीण तनू. तिचा आणि अभिचा जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो एक कट होता. या दोघांनाही मारण्याचा, खास करून अभिला मारण्याचा. विजयराव म्हणाले, पण का? आय मीन, अशी त्याची कुणासोबत दुश्मनी असेल? विजयराव आश्चर्यचकित होऊन बोलले होते. मागील 2 वर्षापासून तीच इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि आता मी आणि राज सर याच्या अंतिम टप्प्यात आहोत. आणि आम्हाला प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनवरून एवढं कळलं की हे कारस्थान रचणारा कुणीतरी आपला कुणीतरी त्या घरातील व्यक्ती आहे आणि
त्यांनी तनुलाच नाही तर अभिच्या आई सुमती यांना देखील स्लो पॉयझन देऊन मारले. विजयराव म्हणाले, काय? आणि म्हणूनच तू ह्या सर्व गोष्टींच्या तळाशी जाण्यासाठी 2 वर्षापूर्वी पुण्याला जाण्यास हट्ट केला आणि नंतर सुबोधरावांना तुला रॉय एजंट बनायचं आहे असे सांगितले, जेणेकरून तू तुझा तपासही पुढे ठेवू शकत होती आणि त्यांना शंकाही उपस्थित झाली नसती. आराध्या म्हणाली, हो. मग तर नंतर आम्ही अभिला पण आमच्या गेममध्ये इन्व्हॉल्व करण्याचे ठरवले, पण त्यांच्या नकळत आणि या सर्व गोष्टी अंकलच्या कानावर घातल्या, कारण अभि आमच्या प्लॅनसाठी त्या गुन्हेगारांच्या तळाशी पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचा मोहरा असणार होता. त्यामागील बॅकग्राऊंड नंतर सांगेल तुम्हाला, पण मला काय माहिती होते की हा गेम कधी सत्यात बसले. मला अचानक अभिबद्दल स्ट्रॉंग फिलिंग जाणवायला लागल्या होत्या आणि ही गोष्ट अंकलच्या अनुभवी नजरेनं हेरली. त्यानंतर अंकलने मला ऑफिसला बोलावले आणि त्यांनी अभिच्या आईचा फोटो समोर धरला आणि मला म्हणाले की तू जे अभिबद्दल फील करते आहेस किंवा अभि जे तुझ्याबद्दल फील करतोय ते चुकीचं नाही, पण हे सारं तुझ्या बाजूने तरी इथेच थांबावं, कारण अभि कोणाचा होणार हे आधीच ठरलंय. मग त्यांनी मला सांगितले की अभिच्या आई यांनी मरताक्षणी अंकलकडून एक वचन घेतले होते की त्यांच्या भावाची मुलगी हीच अभिची पत्नी होणार आणि हेच विधिलिखित आहे आणि ते विधिलिखित मी बदलू शकणार नाही. मग मी पण त्यामुळे आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर ही केस संपून मी कुठेतरी दूर निघून जाणार हे निश्चित. विजयराव म्हणाले, बरोबर केलंस. आराध्या म्हणाली, पण पप्पा, मला एक कळत नाही की तुम्ही मला असं का सांगायला लावलं की आतूने रॉय जॉईन केले आणि ती हरवली म्हणून. मलाही रॉय जॉईन करायची आहे. विजयराव म्हणाले, मग ते काही खरं नाही का? तुला खरंच रॉ जॉईन करायचे होते, पण माझ्यामुळे तू CID ऑफिसर झाली. तूही सेम तुझ्या आतूसारखीच निघाली. जशी तुझी आतू कणखर विश्वासाने भरलेली होती ना, तशी तू पण आहेस. सुबोधरावांना मी तुला जे काही सांगायला लावलं ते सर्व खरं आहे. आराध्या ही केस सॉल्व्ह करू शकेल का? कोण आहे अभिचा दुश्मन? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.